साल 2019 लोकसभा निवडणुकीत 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, जिंकला केवळ एक उमेदवार। राष्ट्रीय पक्ष असूनही काँग्रेसची महाराष्ट्रातील कामगिरी अत्यंत सुमार ठरली। याचाच परिणाम पुढील 5 वर्षात काँग्रेसला भोगावा लागला। शिवसेना पक्षफुटीचा मुद्दा असो किंवा पक्षातील नेत्यांनी दिलेली सोडचिठ्ठी, या सर्वांचा खापर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आला आणि काँग्रेसचे विलन नाना पटोले असा टॅगही लावण्यात आला। मात्र जे भल्याभल्यांना जमलं नाही ते काँग्रेसने राज्यात करून दाखवला। एक खासदारावरून मुसंडी मारत 2024 मध्ये थेट 13 खासदार काँग्रेसने जिंकून आणले। यामुळे ना भाजपा ना शिवसेना, राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय। नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर। महाविकास आघाडीत अलबेल नाही, महाविकास आघाडीत काहीच अलबेल नाहीये अशा बातम्या वारंवार समोर येत होत्या। जागा वाटपावेळी होणाऱ्या बैठका कळीचा मुद्दा ठरत होती। अशातच सुरुवातीला वंचित महाविकास आघाडीत होती, त्यावेळी दोघांमध्ये प्रचंड खटके उडाले होते। आघाडीत बिघाडी झालीये असं दिसत असतानाही काँग्रेसने एकत्र राहत जागा वाटपात एकमताने निर्णय घेतला आणि 17 जागा लढवल्या। काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला। अशोक चव्हाण, मिलिंद देवरा हे काँग्रेसचे हेवीवेट नेते। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मोठा धक्का पक्षाला मिळाला। यासह शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीवेळी देखील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे घडलेलं राजकारण असेल, यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी वाढू लागल्या। नाना पटोलेंमुळे सगळं घडतंय अशी तक्रार काँग्रेस हायकमांडकडे करण्यात आली होती। पक्षफुटीचा डाग पटोलेंवर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेना फुटीचा डागही पटोलेंवर लावण्यात आला। पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर निकाल वेगळा असता असं म्हटलं गेलं। यानंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित करण्यात आले। या सर्व राजकीय घडामोडी गेल्या 5 वर्षात घडल्या। मात्र 2024 मध्ये चित्र बदललं। राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय। भाजपपेक्षा सर्वाधिक उमेदवार काँग्रेसने जिंकून 1 नंबरवर बाजी मारली आहे आणि महाविकास आघाडीबद्दल सांगायचं झाल्यास ठाकरे आणि पवारांनाही मागे टाकत ड्रायव्हिंग सीटवर नाना पटोले किंवा काँग्रेस आलंय असं म्हणायला हरकत नाहीये। याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल तर यासाठी तुम्ही mymahaNagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।